वाहनधारकांनो सावधान, तुम्ही जर वाहनाचे नियम मोडत असाल तर होणार कारवाई। काळ्या काचा असलेली वाहने पोलिसांच्या रडारवर। जालना शहर आणि जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहनांच्या काचांवर काळी ब्लॅक फिल्म लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी मोहीम राबवून कठोर कारवाई केली आहे। 30 ऑक्टोबर 2025 रोजी शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण 162 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। यामध्ये एकूण 1,37,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी आता ठोस भूमिका घेऊन गुन्हेगारीवर वचक निर्माण करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये। वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास कायद्याने सक्त मनाई असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत काळ्या काचांच्या वाहनातून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला। या मोहिमेदरम्यान शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर तपासणी करण्यात आली। अनेक वाहनांवरील काळी फिल्म जागेवरच काढून टाकण्यात आली आणि संबंधित चालकांवर दंड आकारण्यात आला। या कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सर्व पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली। वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्मचा वापर केवळ कायद्याचं उल्लंघन नसून अनेक गुन्ह्यांना वाव देणारा घटक ठरल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। अनेक वेळा अशा काळ्या काचांच्या वाहनांचा वापर अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्ये, वेश्या व्यवसाय आणि अपहरणाच्या घटनांमध्ये होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अशा वाहनांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। याशिवाय विना नंबरच्या गाड्यांचा गुन्हेगारीसाठी वापर वाढत असल्याने पोलीस प्रशासन आता अशा वाहनांवरही कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे। एकही विना नंबरची गाडी किंवा काळ्या काचांची गाडी शहरात आणि जिल्ह्यात फिरू नये अशी ठाम भूमिका पोलीस अधीक्षकांनी घ्यावी अशाही नागरिकांची मागणी आहे। पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितलं की नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, वाहनांच्या काचा पारदर्शक ठेवाव्यात आणि वाहतूक शिस्त पाळावी। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी तसेच अंमलदारांनी केली। या मोहिमेमुळे जालना जिल्ह्यात वाहतूक शिस्त आणि कायद्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या प्रयत्नाचं स्वागत केलंय।